राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के बसत आहेत. अनेक बडे नेते पक्ष सोडून जात आहेत. सोलापुरातही आता काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असून माजी मंत्री काँग्रेसला हात दाखवून ते शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत. ते मोठे नेते आहेत राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे. अक्कलकोट मतदारसंघाचे म्हेत्रे हे 4 टर्म आमदार राहिले आहेत. एक वेळा ते राज्याचे गृहराज्यमंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री होते. 3 वेळा त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. शेवटी म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी महिला आघाडीच्या अनिता माळगे यांची उपस्थिती होती. त्याच वेळी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय म्हेत्रे यांनी घेतला. 1957 पासून म्हणजे माझ्या वडिलापासून जवळजवळ आजपर्यंत आम्ही कधी काँग्रेस पक्षाचा दुसरा विचार केला नव्हता. पण अलीकडच्या काळात हे 10-11 वर्षात जे राजकारण सुरू झालं आम्हाला पण त्रास झाला, आमच्या बरोबरचे लोक आहेत त्यांना पण त्रास होऊ लागला. केवळ हे लोक एका विशिष्ट पक्षाचे आहेत म्हणून त्रास होऊ लागला. ते त्याला कुठंतरी लिमिट असते. मग आता याला कुठंतरी याला पर्याय काढावा लागणार आहे. कारण एवढं वर्ष लोकांनी सतत आम्हाला पाठिंबा दिला आहे, पद दिलं आहे, प्रतिष्ठा दिलं आहे. मग त्याच्यासाठी जर आपण काही नाही केलो, कुठं झगडलं नाही, लढलं नाही, योग्य व्यासपीठावर आपण ते विचार मांडलं नाही आणि ते मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ कुठलं आहे, योग्य व्यक्ती कोण आहेत, आपल्याला न्याय देणारे कोण आहेत, कुठला नेता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो ह्या संकट काळामध्ये, ह्याचा सगळा विचार करून आम्ही आज निर्णय घेतलेला आहे. दरम्यान शनिवार 31 मे रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोटमध्ये म्हेत्रे यांचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 30 तारखेला आदरणीय आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री व आता सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्येच अक्कलकोटमध्ये प्रवेश होणार आहे. या कार्यक्रमाची अक्कलकोट तालुक्यात जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांना त्या ठिकाणी आश्वासित नाही तर खात्री दिली की आपल्या भागातील सर्व विकासाचे प्रश्न असतील, आपल्या जनतेच्या सर्व अडीअडचणी असतील, त्याची आपण सोडवणूक नक्कीच करू आणि आपल्या पाठीमागं पूर्णपणे ताकदीनं आपण शिवसेना पक्ष आणि एकनाथजी शिंदे साहेब उभा राहतील याची खात्री दिली. आज प्रशासकीय लेवलला जे काही आपल्या कार्यकर्त्यांची आपल्या भागातल्या प्रश्नांची जी काही समस्या असते ती प्रशासन स्तरावर कुठल्याही प्रकारची त्याची अडवणूक होणार नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला न्याय दिला जाईल आणि वेळप्रसंगी आपण त्या ठिकाणी पूर्णपणे ताकदीनं आपल्या पाठीमागं उभा राहू असं मग SP महोदय असतील, कलेक्टर महोदय असतील, संबंधित इरिगेशनचे आणि इतर डिपार्टमेंटचे अधिकारी असतील यांना देखील आपल्या विकासाच्या प्रश्नावरती आणि आपल्या भागातील अडचणीच्या वरती न्यायिक विषयावरती आपल्याला पूर्णपणे शिवसेना पक्ष आणि एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः त्या ठिकाणी आपल्या पाठीमागं उभं राहतील असं आश्वासित साहेबांना दिलं.